त्यानंतर एक मोठी बातमी मुंबईतल्या कुर्ला आंबेडकर नगर इथे भरधाव जाणाऱ्या बेस्टच्या बसनं अनेकांना उडवलं। या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर 33 जण जखमी झालेत। कुर्ला इथल्या आंबेडकर नगर परिसरातनं 332 क्रमांकाची बस ही निघालेली होती अंधेरीकडे। रस्त्यामध्ये अनेकांना या बसनं धडक दिली। मात्र मोठी बातमी हीच की आता मृतांचा आकडा 7 वरती गेलेला आहे। या अपघातातील मृतांचा आकडा वाढलाय। अनेक जण सध्या भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। काल रात्रीपर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला होता। आज सकाळी आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आता आणखी 2 अपघातग्रस्तांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। नागरिकांना कसं या बसनं चिरडलं, त्यानंतर रिक्षा असतील किंवा काही 4 चाकी काही दुचाकी त्यांचा कसा चेंदामेंदा झालाय यावरून आपण कल्पना करू शकतो धडक किती जबरदस्त होती। या अपघातामध्ये 7 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची ताजी माहिती समोर आली। मुंबईतल्या कुर्ला इथल्या आंबेडकर नगर परिसरामध्ये काल रात्री 9:15च्या सुमारास या बसनं अनेकांना चिरडलं होतं। मृतांचा आकडा वाढलेला आहे। आमचे प्रतिनिधी भाभा हॉस्पिटलमधनं अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। आकडा वाढलाय, कोण आहेत ते, काय ओळख कळलीये का? यांची ओळख पटलेली नाहीये, पण जी माहिती मिळते त्यानुसार त्या रस्त्याने त्या फुटपाथवरून त्या बाजून तिथं जी बाजारपेठ आहे त्या 2 जी मृत आहेत ते चालत होते आणि आतापर्यंत या संपूर्ण 7 जण जे आहेत त्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे। 4 असे 4 जे मृत आहेत त्यांची बाबा एक जण सायन हॉस्पिटल, एक क्रिटिकेअर हॉस्पिटल आणि एक व्हॅली हॉस्पिटल परिसरातील जे हॉस्पिटल्स आहेत यापैकी हे 7 जण जे आहेत एकूण आहेत। तर इतर जे आहेत ते खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, तर काहींना उपचार करून सोडून आहेत, काही घाटकोपरच्या राजेवाडी हॉस्पिटलला आहेत आणि जे साथीच्या साथी मृत घाटकोपरच्या राजेवाडी हॉस्पिटल इथं नेण्यात आलेले आहेत। जखमी काही जण आयसीयू मध्ये देखील उपचार घेत होते आणि प्रकृती त्यांची चिंताजनक असताना आणखी 2 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी सकाळी आली आहे। ही दृश्यातली रिक्षा जरी बघितली तरी